जय गुरु. जय गुरु. कोण कोण आलंय? 3 जणच. तुम्ही आणि मी अच्छा, आपण तिघच आहे का? सध्या तरी एवढं येतील आता, हळूहळू येतील ना. हा हा. हम्म. करू का शेअर तोपर्यंत? काही येऊ दे अजून कोणाला. काय शेअर करणार आहे? आपलं हे पुढचं केलंय हा, तुम्ही? तेवढंच आहे ना, कालचं जे होतं तेच ते. आता थोडस मी तेच काय आहे ना? केलं. हा, तेच तेच. आता हा पार्ट ठीक संपून आहे. घेऊ आपण आज उद्यामध्ये. हो जेव्हा हो मग हो. जेव्हा मग सर ठरवतील काय करत पुढे ते. हा स्क्रीन दिसतोय का? हा, गोदा दिसतोय. गोदावरीयम झालं ना आपलं काल, कवायचंय हम्म. झालं. झालं ना. आता पुढचं बघू आपण मग. प्रणालीताई पण आल्या, म्हणजे 4 झालं आपण आता. हा. गोदावरीचा अर्थ नाही झाला काल. नाही झाला का? हम्म. अर्थ झाला नाही? नाही झाला. ओके. एक मिनिट. अन्वय फक्त बोललो होतो आणि तेवढ्यात कट झाला. हा, ठीक आहे, पण बघूया. हम्म. कालचं आपण थोडं रिपीट करूया ना. गोदावरीयम सरिताम वरिष्ठा प्रिया प्रियाया मम नित्यकालम अप्यत्र गच्छेदिति चिंतयामि नैकाकिनी याति ही सा कदाचित. हे बरोबर झाला आहे होता पुस्तक. अर्थ. हा, पुस्तक लिहिला नाही. हे वाचलं होतं आपण काल ते. आता ह्याचं मी काय नाही. केलं, आता पदच्छेद केला आज. पदच्छेद म्हणजे काय की हे जे संस्कृत मधलं आहे याच्यामध्ये संधी आणि समास असतील ते तुकडे करायचे ते सगळे. प्रत्येक शब्द सुटा सुटा वेगळा वेगळा करायचा. गोदावरीयम, गोदावरी इयम, हे खाली दिसतं ना तुम्हाला हे? हम्म. हा. सरिताम वरिष्ठा प्रिया प्रियाया प्रियायाः मम नित्य कालम अप्यत्र म्हणजे अपि अत्र गच्छेत इति चिंतयामी न एकाकिनी, न एकाकिनी आपण काल बघितलं होतं, याती ही सा कदाचित. हे पदच्छेद झालं. आता ह्या पदच्छेदामध्ये जे शब्द आहेत हे असे असॉर्टेड आहेत. याला आपल्याला एका अन्वय सिस्टमॅटिक पद्धतीने लावायचं त्याला. तर इथं काल आपण केलं होतं. मग मी इथे काय केलं की अन्वय आणि अन्वयाच्या पुढेच मराठी अर्थ असं टाकलं. म्हणजे इयम म्हणजे ही, सरिताम द्वितीया, द्वितीय की काय, नद्यांमध्ये. हम्म. हा. वरिष्ठा श्रेष्ठ गोदावरी मम प्रियायाः प्रियसीतेला नित्यकालम नेहमीच प्रिया खूप प्रिय होती, म्हणजे असं गृहीत धरलं होती क्रियापद. सा ती सीता अत्र अपि येथे सुद्धा म्हणजे गोदावरीच्या काठावर गच्छेत गेलीच. गेली. हा, गेली ना, असेलची गरज नाही ना. गेली असेल म्हणता येते किंवा गेली. हा, इति असा. एक मिनिट, एकच हो बोलायचं होतं, हो डिस्टर्ब हो हो करते. हो हो. सरितम असेल तर द्वितीया, सरिताम असेल तर षष्टी आहे, बहुवचन, हे लक्षात ठेवायला. हा हा. नद्यांमध्ये म्हटलं ना. हो, तरी सप्तम. ताम आहे. खरं म्हणजे सप्तमी सरिता. पाहिजे तिथे ना. मग नद- मग सरिताम कुठे नाही. लावावं त्याला आता? मग नद्यांमध्ये मी सप्तमी होईल ते ना मग आता ऍक्च्युली. नद्यांची नाही, षष्टी. सरिताम षष्टी आहे ही आणि नद्यांची सरित्सु श्रेष्ठ. नद्यांची हा, श्रेष्ठ घ्यायचं का? नद्यांची. ओके ओके. नद्यांची, म्हणजे आता मध्येसाठी काय विभक्ती येईल ते ते मध्ये माहिती म्हणले नाही. सप्तमी होईल ते मग ते. हा, मग सरित्सु यायला पाहिजे, सरित्सु. हं. पण इथे सरिताम दिलाय तर मग नद्यांची असंच येईल नद्यांची, ना. आणि ठीक आहे. काय ही नद्यांची श्रेष्ठ हम्म. गोदावरी नदी
माझ्या प्रियाया सीतेला तृतीया नित्यकालम नेहमीच प्रिया म्हणजे प्रिय होती सा ती सीता अत्र अपि येथे सुद्धा म्हणजे गोदावरीच्या तिथे गच्छेत गेली असेल. गच्छेत म्हणजे कुठला येईल ते गच्छेत हे इति येईल का ते गच्छेत गच्छेत कंडिशनल असतं शेवटी ते हेतुमद्भाव हेतू ते हा कसं काय हेतभाव काय ते हेतुमद्भाव एकच हा आहे हेतू हा फक्त. ते जे आहे ते. इति असा चिंतयामी मी विचार करतो ही कारण सा ती कदाचित कधीही एकाकीने एकटी न याती जात नाही. असं अन्वय आणि हे अर्थार्थ घेतला मी. हम्म. मग ते शब्दार्थ जे काढले होते टाकायचं निमित्त यात नाही घेतले मी. शब्दार्थ पाहिजे तर वेगळे एखादे मग त्याची फाईल करू. कारण ते खूप असं पसारा व्हायला लागतो त्या फाईलमध्ये. हा एक विचारायचं होतं ते प्रिया या हा मालासारखा चालणारा शब्द आहे ना. हो 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 मग ही तृतीया असेल ना. तृतीयाच आहे ना, हो ना. तृतीया ना हो सीतेकडून असं प्रिया असं या असेल ना. मालयासारखं मग ते सीतेकडून कसं प्रिय सीतेकडून नेहमीच प्रिय होती असं होईल का? हा हा असं होऊ शकतं. आता कडून म्हटल्यावर काहीतरी करावंच लागेल ना. हम्म. ते- पण बरोबर आहे ना प्रिया या तृतीयाच ना. तृतीयाच येईल ते. हो प्रियेला प्रियला म्हणजे मम प्रिया सला ते सलानाते मम प्रिय म्हणजे द्वितीय व्हायला माझ्या पाहिजे. प्रिय हा माझ्या प्रियेकडून नेहमीच खूप प्रिय होती. सदैव नेहमी सदैव किंवा नेहमी असलेली येथे येथे गेली ना. गच्छेत गच्छेचं काय घ्यायचं? नाही किती बरोबर आहे ते चिंता हेतुमद्भाव आहे ना ते त्याचंच आहे ते प्रथम पुरुष एकवचन. हा ओके. म्हणजे आता हे इथपर्यंत हे ठीक आहे. हो. बरोबर आहे. मराठीमध्ये असं घेतलं की माल याहा हे पंचमी आणि षष्टीचं एक वचन येत आहे. नुसतं मालया पंचमी म्हटलं तर ते तृतीय एक वचन आहे. आम्ही आता तेच पण बघितलं याहा आहे ते प्रिया याहा आहे ना. हा हा तर ते पंचमी म्हणजे किंवा षष्टी एक वचन. आता आपण इथे कुठलं वापरायचं योग्य? इथं नद्यात श्रेष्ठ षष्टी माझ्या कडून प्रियेला कडून हा सीतेहून पण नाही होणार. षष्टी होईल ना. सीतेची अच्छा सीतेची घेऊ शकतो आपण. षष्टी घेऊ शकतो. मग प्रियेची म्हणायला पाहिजे. प्रिया या म्हणजे सीतेची नाही हा ठीक आहे ना. प्रियेची प्रियेची घ्या. हो चालेल. हो म्हणजे आता ते हा. प्रिया आकारांत आहे आणि आपण सीतेची असं म्हणताना असं म्हणतो ना. सीताची हा असं नाही म्हणत. हा कारण याहा मालाभ्याम बरोबर मालाभ्याम बरोबर माला बरोबर. षष्टी जास्त मालयोगो योग्य माला. होते. हा म्हणजे तृतीया नाही ते. हा तृतीया काय पंचमी म्हणायचं षष्टी ते? दोन्हीच एक वचन. तृतीया हा. काय त्याच्यामध्ये मालेचं? तिकडे नुसतं या अच्छा विसर्ग नाही. विसर्ग हा, नाही. हा. मालया ओके. हा हा, ओके ओके. तृतीयेला विसर्ग नाही आहे. तृतीयेला विसर्ग नाही. हा. मालया पण नाही मालया ना. मालया होतं. मालया आणि मालया हे आहे ना तो. मालाया मालया आहे. मालाया ओके. त्यामुळे ते प्रियाया. प्रियेची प्रियया म्हटलं तर ती तृतीया झाली असती. तृतीया आली असती. सरिताम बरोबर. ही पण षष्टीच आहे ना मग. करेक्ट नद्यांची हो हो. तर नद्यांची श्रेष्ठ हे योग्य चांगलं वाटत नाही का म्हणजे? प्रियया म्हणजे नद्या नदी शब्द आता इथं नदी मग शब्द तेच आहे ना प्रिया या तर मग नद्यात श्रेष्ठ असंच येणार. नद्यात म्हणजे सप्तमी होईल ना मग ते. पण सरिताम हे षष्टी बहुवचन येतं. सरिताम तसं होत नाही ना षष्टी मग. बहुवचन आहे. ठीक आहे. नद्यांच्यात असं नाही ते पण नाही होणार. त्यात पण सप्तमी झाली. सप्तमीच झाली शेवटी. सरिताम नद्याम सारखं नाही का होणार आहे. नद्याम नद्याम नाही केलेलं ना इथे. सरिताम नाही आहे ना.
त्यांनी सरिताम केलंय. नद्याम काय आहे मध्ये? त्या हे सप्तमीत पण सप्तमी. येते ना. सप्तमी आहे. हो. नद्या म्हटलं तर सप्तमी पण मग तसं षष्टी सरिताम होत नाही का मग? सप्तमी आहे ना. नाही, पण नदी नाही. आणि सरितामध्ये फरक आहे ना. ते हो, सरित सरिता सरितवर चालतं. आकारांत शब्द आहे. हा, सरिता हा. आकारांत शब्द. सरित चालतं, होणार सरित. मग मला सारखं होणार. ते ताम म्हणजे मग नाही तो नाही. तकारांत शब्द आहे ऍक्च्युअली. हो, सरित आहे तो. तकारांत आहे सरित. तो. सरित सरित वरून झालाय. हा, ठीक आहे, नद्यांची श्रेष्ठ सरिता असलेली आहे. नाहीये. ओके. तर हे थोडस डाऊटफुल केस आहे. ठीक आहे, बघूया जरा सापडलं तिथं करेक्शन. नद्यांची श्रेष्ठ असलेली ही गोदावरी नदी माझ्या सरिताम षष्ठी बहुवचन आहे. हो ना, बरोबर आहे ना. मग सरिताम हा. षष्टी नद्यांची सरित घेतला आपण. सरित स्त्रीलिंगी शब्द. हा, हो ना. सरिता. हा. आणि सरितम असेल तर ते द्वितीय येतं बरं का, एकवचन. हा. सरितम. हा. इथे ताम आहे का तम आहे? ताम ताम सरिताम आहे ते. ताम आहे. पुस्तकात पण तामच आहे. म्हणजे षष्ठी बहुवचन. मालासारखं चालणार ना सरिता? नाही नाही, सरित सरित स्त्रीलिंगी त पाय मोडका. हो का? तकारांत आहे तो. तकारांत. हो, अच्छा, हो. सरित 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 सरित. आहे का शब्द? हो. मूळ सरिता नाहीये. नाही, सरिता सरिता शब्द नाही नाही आहे? मुळात. नाही, अरे अच्छा. हो का? आपण मराठीत सरिता म्हणतो नदी. हो हो हो. संस्कृतमध्ये सरित आहे मूळ शब्द. हो हो हो. हे काय पुस्तकात दिलंय? हा. सरित स्त्रीलिंगी नदी, अर्थ नदी स्त्रीलिंगी शब्द. मरुत सारखा, दिनकृत सारखा, विद्युत, हरित, उभृत जगत असं त्याने. जगत वगैरे पण मग त्या हे झाल्यात का विभक्ती? होय होय, हा? गेल्या वर्षी हा, झाल्या सरित आहेत. झालंय आपलं. ते कधी वापरलं नाही शब्द आपण, झालाय. लक्षात नाही होते. तवाल्या कुठे झाल्यात? तेव्हा सरित झालंय, अगं, सरित झालं सरित मागच्या वर्षी झालं ना. नाही सरळ नाही. संस्कृत शिक्षक भाग 4 मध्ये त्याच्या विभक्त्या वगैरे सगळं दिलेलं आहे. सरित तच्या त असलेलं होय शेवटी. होय होय, हो का? 47 पेजवर आहे. 47 पेजवर. हो का? बघा. अरे पुस्तकं काढून बसायला पाहिजे आता सगळी. ताईंनी फोटो पाठवलाय, कसला माहित नाही पण. तेच ते सरित 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 सरितचा पाठवलं. अच्छा. भाग खूप 4 शब्द मध्ये का? आपल्याला हो, भाग त्यामुळे 4 आपल्याला 5 पेज 47. अच्छा, मग ते मी आहे माझ्याकडे. मी हे माझ्या धातू रूपावली म्हणून जे पुस्तक आहे 8वी 9वी 10वी साठी असतं त्याच्यात वापरते. हा, नवनीतच ते हा, वापरते. सरित आहे. हा, सरित सरित झाले सरिता. हे शब्द. हा. झाले हे आपले. हो, हा. षष्टीच येते की बहुवचन. मग आता तकारांत नाही हे होत, जुळत नाहीये नाही. मग कसं करणार ते? सध्या राहू दे हे. आपला अर्थ कळलेला आहे, तरी फक्त शब्दशः नाही मॅच होत तेवढं. नद्यांची श्रेष्ठ असंच म्हणूया आपण, नद्यांची श्रेष्ठ. हो ना, असं म्हटलंय आपण, हो. घेतलं नाही. लाल नद्यात अक्षरामध्ये नकोच घेतलं आपण. म्हणूया. नद्यांची लाल अक्षरात घेतलंय. आपण शोधू अजून नद्यांची त्याला. हा, हा, असंच म्हणूया. अजून काय होऊ शकतं बघू आपण त्याला. माझ्या मम प्रिया मम प्रियाया. हा, माझ्या नेहमीच माझ्या प्रिय होती. माझ्या प्रियेला. प्रियेला कशाला? प्रियेची प्रियेची प्रिय प्रियेची नेहमीच प्रिय होती. हा, नित्य प्रियेची कालम. नेहमीच प्रिय. ही जागा हे ना नदी ना. हा, हा. नदी. हम्म. सीतेला आवडायची ती. मम प्रिया हा प्रिया नित्यकालम. हो, तच केलं मग, माझ्या तेच ना. प्रियेची प्रिया. माझ्या प्रियेची नाही हो, प्रिया या आहे ना. प्रिया आहे म्हणजे अगं, प्रियेचीच ना, प्रियेची षष्टी आहे ना ते. षष्ठी आता नाही का बोललो, ओके. ते प्रिया दुरुस्त या. केलं नाही. अरे ते काय काय ह्याच्यात प्रिया या आहे आणि काही ह्याच्यामध्ये प्रिया या आहे ते. अच्छा. प्रिया या कशामध्ये? पुस्तकामध्ये प्रिया या असं हे आहे. इथं जे आहे ना, हे हा, श्लोकामध्ये प्रिया या आहे.
हा तो विसर्ग बरोबर. गेलाय. विसर्ग नाहीये त्याच्यामध्ये, प्रिया या हो, हा हो. नाहीये. नाहीये. विसर्ग नसेल तर काय होतं मग? कारण ते प्रिया पदच्छेदामध्ये या आलं. हा ना, मला नाही नाही, मला प्रिय या होणार अहो ते. प्रिय या पाहिजे होतं. प्रिया या तो विसर्गाचा लोप झालाय, संधी झाली. पण इथं आता हे षष्टी आहे, प्रिया या आहे म्हणून. ठीक आहे, कळलं. संधी झालाय तो, विसर्ग हा. गेलाय तो. हो हो, पण विसर्ग आहे टेक्स्टबुक मध्ये पण त्यामुळे प्रिया या, त्यामुळे षष्टी. टेक्स्टबुक मध्ये सुद्धा प्रिया या दिलंय. हा. म्हणजे हो माझ्या प्रियेची ना, माझ्या प्रियेची हा. प्रिय हा नदी. नेहमीच. माझ्या नित्य कालम प्रिया. हम्म. प्रियची नेहमीच. प्रिय नदी आहे ती. हा. नेहमी प्रिय असलेली किंवा असं. हम्म. म्हणजे अत्र तिची ती प्रिय नदी होती ग, सरिता हा, तेच की. गोदावरी नदी प्रिय. तिथे ती नेहमी जायची, पण ती एकटी कशी जाईल आता, असं त्याला चिंता पडली. हा, तिला ती नदीवर जायला आवडायचं खूप, पण ते कशी जाणार आता, ती एकटी कशी गेली एकाकिनी असं त्याला. हा न राम. ही हा, एका एकाकिनी. हम्म. एकटी. न याती. हा जात नाही. न म्हणजे जात. कधी कधी इकडे कदाचित म्हणजे कधी घ्यायचं ना. हा, कधीही. हा ती एकटी ती कधी जात कधी नाही. एकटी जात. हा, जरी तिला ती प्रिय जागा होती म्हणजे तरी ती. हा, तिची प्रिय हा गोदावरी प्रिय असलेली येथे एकाकिनी न याती. गेली असेल. हे असेल नाही, ती कधी किती एकटीच जात नाही. म्हणजे असे मी असा चिंततो मी विचार करतो, चिंता करतोय की असा मी विचार करतोय. हा हा, हम्म. सदैव प्रिय असलेली काय येथे गोदावरी नदी. कधीही एकाकिनी न याती. असेल, गच्छेत आहे ना, येथे गेली असेल, अत्र गच्छेदपि. असा मी विचार करतो किंवा चिंततो. हम्म. हम्म. पण ती एकटी कधी कदाचित म्हणजे कधी तटावर जात हम्म. नाही, जात नाही, कधी जात नाही एवढंच. गेली नाही. ऍक्च्युली विधिलिंग लकार येते, एखादी शक्यता दर्शवली जाते, याती. कदाचित जाईल. हा या ती म्हणजे जात कदाचित. नाही. हम्म. गच्छेत म्हणजे कदाचित गेली असेल. न म्हणलंय ना इथं. आणि कदाचितचा इथं अर्थ पण ह्याचा वेगळा होणार ना, आपल्यासारखा नाही होणार कदाचित वगैरे. कदाचित. सारखा नाही, कधी होणार. नाही नाही, गच्छेत जे आहे ना, गच्छेतचा जो हं, अर्थ आहे त्याच्यात हं. दोन प्रकार आहेत. एक तर म्हणजे त्यांनी जायला पाहिजे, असं एखाद्या सांगतो तू जा, त्याने तू जायला पाहिजे. तर समजा सह गृहम गच्छेत, त्याने घरी हां, हां. जावे. सा विद्यालयम गच्छेत, तिने शाळेत जावे. हम्म. असा हम्म. अर्थ होतो. ते विधिलिंग लकार, हां, हा हां, हां. विद्यार्थ. हां, हां. पण त्याचा असं पण की कदाचित जाईल, माईट गो, असा पण अर्थ आहे त्याचा. हा ओके. हा एखादी शक्यता किंवा इच्छा व्यक्त करणे. गेली असेल असं येईल मग. हा, म्हणजे गेली असेल. माईट गो असं. हा. किंवा ह्याच्यावर नदीवर गेली असेल. हा. म्हणजे काय येणार आता पहिल्यापासून बघूया तर. ही गोदावरी, ती म्हटलंय ना, यम गोदावरी. ही गोदावरी. गोदावरी नद्यांच्या किंवा नद्यांची श्रेष्ठ, माझ्या प्रियेला याची नेहमी सदैव प्रिय असलेली येथे अत्र गेली असेल. असा मी माझ्या विचार प्रिय करतो. नेहमी सदैव प्रिय असलेली येथे गेली असेल असे मी चिंततो. करत आहे. हं. पण ती कधीही एकटी जात नसेल. पण ती एकटी कधी जात जात नसेल. नाही. बरोबर. नाही, जात नाही, न याती. हम्म. पद्य जरा कठीणच आहे. हो. नाही, कठीण नाही. हे आपण सगळं काढतो म्हणून कठीण आहे आपल्याला.
शब्द वेगवेगळे येतात ना आता. स्वतंत्रपणे आपल्या करतोय ना शाळेत आपण आता. विभक्ती वगैरे वेगळे आहे काय काय. आपण ते क्रियापदांचा जर अभ्यास करायला पाहिजे. आपल्याला दिलेत ना ते आता मध्ये मध्ये. त्याची क्लॅरिटी नाहीये मला पण. हो नाही नाही. सरांकडनं विचारायला पाहिजे ते. हा म्हणजे ते आता माझ्या आपल्याकडे घरात फक्त 2 महिने आपल्याकडे बरं का आता. गच्छेत दोन वगैरे पुस्तकं सारखं. झाली आता ना, 2 पुस्तकं झाली. हा 2 झाली आता. अजून याच्यातले 2 पाठ शिल्लक आहे अजून या आता पुस्तकात. 2च पुस्तकं आहे. बाकी सर्व ग्रामर आणि ते हे काय म्हणतात ते निबंध लेखन आणि पुढच्या ह्याच्या पण पुष्कळ आहे आपण अभ्यासाला. हो का बापरे. 8-10 आहे जवळजवळ ते पाठ सगळे. हा 8-10 पाठ आहे. त्यातला काय अभ्यास करता माहित नाही आता. विचारायला पाहिजे आता. नाही, ते चौथं पुस्तक आहे ना, ते हा. पहिलं सगळ्यांनी आपापलं वाचत राहा घरी. सगळे ते कारण आपल्या क्लासमध्ये होणारच नाहीये. आपल्यालाच ते नाही होणार. वाचायचं आहे. करेक्ट आपापल्या करेक्ट. घरी अभ्यास करत राहा. ते कुठलं घरी कम्प्लीट करा. कुठलं चौथं? कालिदास भास कवी हा भाग भास्कवी बरोबर. हा ते सगळे कवी च्या पर्यंत दंडीपर्यंतचे सगळे आपापले घरी करा. त्याच्या पुढे पुन्हा जवळजवळ 10 पाठ आहेत. कशात. ते सगळे चौथ्या पुस्तकात अच्छा. हो आहेत ना, बघा ना. सुभाषित पण आहेत. हा? सुभाषित बघितलं पण आहे. मला आठवत नाही. हा ठीक सुभाषित आहे. आहेत ती सोपी आहेत, ती आपण करू शकतो. त्यातले ना सुभाषिताचा धडा आपण करू शकतो. आणखीन तो जे गोष्ट रूप आहे ना, ती 3 मासे, ती गोष्ट आपण करू शकतो अभ्यास. हा. ती वाचत हा. बोलताय नवीन पुढचं पुस्तक काय? हो चौथ्या पुस्तक. आता या पुस्तकातला सुद्धा गजाचा जो धडा आहे ना, गजा हा हा मला वाटतं आता तो आपण आपला करूया. तो सोपा आहे. गद्य जरा बरं, पद्यामध्ये प्रॉब्लेम आहे. जे काही शंका असते ते क्लासमध्ये विचारूया असं करूया. गजाचा धडा आहे ना, हा जरा अवघड वाटतोय. ते कुठला आता घरी आपण सगळ्यांनी अभ्यास करायचा आणि वर्गात फक्त सर्व शंका विचारायच्या काही असतील तर. तर म्हणे शिकवणार नाही मी आता. आता 12वा पाठ आहे ना, गजा हा तो आपण घरी करायचा हा सगळ्यांनी. गजा आपला करायचा. काही अडलं कारण तर तो करू. नुसता माहिती. हा ते करून त्यातले घ्यायचं. आणि गद्य आहे ना, ते प्रॉब्लेम नाहीये. आता गद्याचा पद्यामध्ये- एकच राहतोय. पद्याचा एकच राहतोय तो. रामस्य गद्याचे अजून आहे ना. वनगमनम नाटक आहे. हा वनगमनम ते नाटक आहे ते. आणि पुन्हा अजून एक काहीतरी शेवटी. 2 कॅन्सल आहेत ना 15वे. हो कविता नाही आहेत त्या. हे चतुर्थ प्रश्नपत्र मध्ये बघितले तर एका विषयावर किती 200 परिमिती म्हणजे काय. परिमिती हे शब्द ओळी शब्द. 200 ओळी लिहायच्या. म्हणजे 200 वर्ड्स यायला पाहिजे संस्कृत मध्ये. नाही ते मराठीत लिहायचं. ते गंगा आपली भाषा. भारवी माग. मराठी किंवा हिंदी मध्ये तुम्ही हिंदी मध्ये लिहायचं. संस्कृत मध्ये नाही ते जुनं पुस्तक आहे. ते जुनं पुस्तक आहे. आता सगळं आपल्या मराठी स्वभाषामध्येच लिहायचंय. हो का. संस्कृत भाषेमध्ये नाही ना. नाही येणार आहे. मी सरांना विचारलंय. 200 शब्द होतात तयार. होतील. 2 फुलस्केपची पाने म्हटली की होतात. 200 शब्द म्हणजे फक्त 1-1.5 पान, 1.5 पान. 2 फुलस्केपची पानं. 5-6 शब्द बसतात. आता आपल्याला घरीच खूप अभ्यास करावा लागणार आहे. प्रदर्शयतः आपण पुढचा श्लोक घेऊया का. पुढचा श्लोक घ्यायचा का. हो घ्या. 10 मिनिटं आहे त्याची. नंतर बघूया. फोन करता याला. चला. याचं अनालिसिस सगळं आणायचं. A to Z. शुभांगीताई, अश्विनीताई, लक्ष्मीताई कोणी येतात. सगळे सोपे विशेषण आहेत सगळी. बघा सोपं आहे. वाचा कोणीतरी. पद्मानना पद्मविशाल नेत्रा पद्मानी वानेतुम अभिप्रयाता
तत् अपि युक्तं न हि हा सा कदाचित् मया हा विना गच्छति पंकजानि. हा आता हे खालचं शब्दफोड म्हणजे विच्छेद, संधी कमळवर विच्छेद. आहे. हा. पद्म विच्छेद. हा. आनना वाचा ना. हा अरे हे पद्म वरचे शब्द आहेत ना, आनन पदच्छेद. पदच्छेद. पद्मानी वा आनेतुम् अभिप्रयाता अपि हे घरातला आवाज येतोय. अश्विनी, तुमच्या घरातला आवाज आहे का? व्हिडिओ हो, कोणाचा? म्यूट करा. अरे सॉरी सॉरी सॉरी. मया स्त्री विना गच्छति पंकजानी. हा, हम्म. आता हे पदच्छेद झाला म्हणजे हे प्रत्येक याचा आपण ब्रेक केला लहान लहान. पद्म आनना हो. म्हणजे जिचा पद्म चेहरा म्हणजे माहितीये कमळा सगळ्यांना. कमळासारखी. हा, म्हणजे कमळसारखी. पद्म कमळ विशाल नेत्रा, कमळसारखी. सारखे तिचे विशाल डोळे आहेत. पद्मानी वा आनेतुम अभिप्रयाता तत् अपि पद्मानी म्हणजे हे अयुक्तम बहुवचन आहे ना कमळचं. न ही सा पद्म. कदाचित मया विना हा. गच्छति पंकजानी. हम्म. मग ती कमळ तोडायला मायाशिवाय गेली असेल का? तो अनेक पर्याय शोधतोय किंवा काय झालं असेल. आता ह्याचं आपल्याला हे करायचं. हम्म. काय करायचं आपल्याला? अन्वय. अन्वय करायचं. हम्म. पद्म आनना म्हणजे कमळासारखा सुंदर हा, मुख चेहरा असलेली. पद्म हम्म. विशाल नेत्र, कमळासारखे विशाल डोळे असलेली ती सीता. पद्मानी म्हणजे ते कमळ आहे ना, बहुवचन. हम्म, हम्म. म्हणायला गेली असेल का? कमळे. वा वा म्हणजे किंवा अथवा. आनेतुम म्हणजे आणण्यासाठी. अभिप्रयाता प्रयाता म्हणजे गेली असेल. अच्छा, ओके, गेली असेल. तत् अपि परंतु ते सुद्धा. अयुक्तम म्हणजे ते अयोग्य आहे. इट इज नॉट दिस. ही कारण माझ्याशिवाय. सा ती म्हणजे मया विना माझ्या पंकजानी म्हणजे कमळाकडे. ओके, पंकजानी जिथे कमळ उगवतात हा त्या जलाशयाकडे न गच्छती. ती गेली नसेल ना, हम्म, जात नाही. हम्म. जात नाही. ओके, गच्छती जात नाही. संपूर्ण. हा. गच्छति. श्रीराम स्वतःशी तर्क करत म्हणतात, कमळासारखा सुंदर चेहरा आणि कमळासारखेच विशाल डोळे असलेली ती सीता, तिला कमळे खूप आवडत असल्यामुळे कदाचित जलाशयातून कमळे आणण्यासाठी गेली असेल. आणण्यासाठी. ओके, आणेतुम. परंतु हे सुद्धा चुकीचे आहे, कारण ती माझ्याशिवाय कधीही एकटी कमळे आणण्यासाठी किंवा जलाशयाकडे जात नाही. ओके, अंडरस्टूड. इथं वा आहे ना, वा ठीक आहे ना? कुठे? हा, वा नाही, बरोबर आहे. पद्मानी वा आनेतुम. आणि वा वा आनेतुम. कुठे वाचायला पाहिजे? वा पहिल्यांदाच येणार आहे. वा हम्म. आहे ना, वा म्हणजे वा किंवा. पहिल्यांदाच येणार हो आहे. ना. आणि फर्स्ट वा टाइम येणार आहे. आनेतुम. कारण तो एक आधीच्या विषय कळाले, श्लोकाशी आहे ना. बाणेतून म्हणजे काय? बरं आणण्यासाठी. का, ऐका, आधीच्या श्लोकाशी जोडलेला आहे. ती गोदावरी नदीवरती म्हटली ना, कधी एकटीच गेली हा, नाही. किंवा बरोबर. पुढचा श्लोक, किंवा वा ती कमळं आणायला अशी, असं येते, असं मला वाटतं. ओके, बरं, पण मला हे समजत नाही, वानेतुम म्हणजे काय? वानेतुम आणण्यासाठी. वनेतुम पाहिजे. वानेतुम व व अनेतुम असं आहे का? आनेतुम. व वा प्लस वा आनेतुम. आणे तू, वा वा म्हणजे अधिक किंवा. आणे तू. वा म्हणजे किंवा, आनेतुम हा, म्हणजे आणण्यासाठी. ओके. हा. ओके ओके. अंडरस्टूड. ओके, अश्विनी ठीक ताई, आहे. नेक्स्ट. अश्विनी ताई हम्म. सांगा हो हो. काय हो. काय? तुमचं लक्ष नाही. हा.
नाही नाही आहे 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 मी ऐकतेय सगळं तुमचं. तुम्हाला झोप लागली का? नाही नाही ऐकते मी सगळं. नाही म्हणजे हे ठीक आहे का? ओके. लक्ष्मीताईने वाचलं तर ठीक आहे का? तुम्हाला मान्य आहे का? होय होय होय. हो हो हो. अजून प्रणालीताई, वांगीताई. हो हो बरोबर आहे अभिप्रयाता बरोबर आहे. अभिप्रयाता आता मी शोधत होती, मला तो शब्द नवीन वाटला म्हणून हा, अभि हा. प्लस प्र हो. प्लस या हो. असं आहे ते. म्हणजे उद्देशाने गेली असेल असं, हो. उद्देशाने हा. गेली असेल. हा, द्वेषाने बरोबर म्हणजे ना? ठीक आहे. हो. हं. द्वेषाने घ्यायचं का त्याला? अभि लागलं ना. प्रयाता म्हणजे प्रयत्न करणारी, जाणारी. मी आता या- सर्च या- केलं ना, आता मला माहित नाही बरोबर आहे का. नाही बरोबर नाही. बघा ना. अभिप्राय नाही नाही अभिप्रायाचं नाही. याता याता म्हणजे जाणे. यात म्हणजे जाणे. हो याता. प्रयाता, अभिप्रयाता. दोन प्रत्यय लागलाय. हाय, उपसर्ग लागले त्याला. दोन प्र आणि दोन अभि. उपसर्ग लागले. हा. हो म्हणूनच मी सर्च करत होती. हा. तर मग उद्देशाने गेली असेल. हो ना. हे उद्देशाने आणि तो अभिप्रयता म्हणजे काय गेली. त्याला अजून त्याला काय म्हणते? पूर्णपणे गेली असेल, प्रकर्षाने गेली पद्मा असेल. आणि तू म्हणजे कमळे आणण्यासाठी गेली असेल हो ना. ते बरोबर आहे. हा. हे याता जे आहे ना, याताच्या मागे प्र लागलं, प्रच्या मागे अभि लागलं. अभि आणि प्र हे दोन उपसर्ग लागले. त्याचा काय परिणाम झाला? अभिप्रयात हम्म. संधी विग्रह करायला बघायला पाहिजे का? संधी विग्रह आहे. अभिप्रयाता. हा, संधी अभि विग्रह आणि अधिक प्र अर्थ. अधिक याता. प्र अधिक अभि अधिक प्र. प्र अभि नाही, अधिक प्र प्र अधिक अधिक याता. अभि अधिक प्र अधिक याता. याता. निघून गेली असेल. दिलीपजींनी नाही दिलंय का आता या शब्दाचं सगळं? अभिप्रायाशी काही घेणं देणं नाही त्याला. अभि हा. म्हणजे दिशेने, प्रयाता म्हणजे प्रवास करणारा. जाणे विशिष्ट याता उद्देशाने जाणे. शब्दाचं टाकलं नाहीये का दिलीपजींनी? नाही शब्दाचं नाही टाकलं याच्यामध्ये. नाही टाकलं. हा. बरोबर. ब्रॅकेट मध्ये आहेत ना हं. शब्दार्थ. नाही नाही ते नाही, हे एरवी आहे. टाकतात ना. पण ते प्रत्येकाचं वेगळं. डिटेलमध्ये जे आहे ते यात नाही घेतलंय. त्याचं वेगळं केलं तयार ते. ओके ओके. बरं. तर ते काय व्हायला ह्या फाईलमध्ये खूप असं एकाखाली एक इतक्या गोष्टी हा यायला हा लागल्या. हा. त्यामुळे हा. ते हो, बरोबर. गोंधळ खूप लोड जास्त होतं. हा. त्याला देऊ लोड. वेगळं करून देत त्याला. अभिप्राय आणि थोडं आपण जी थोडं पुढे काढूया ना. अभिप्रयाता म्हणजे एका दिशेने एका ध्येयाने गेली असेल. ना की हा? ती नदीवर गेली असेल का, किंवा मग ती फुलं हो. आणायला गेली असेल, कमळं आणायला गेली असेल का. तर मग ते त्याला शंका अनेक. अभिप्राय म्हणजे शी वुड हॅव गॉन. हो ना. गॉन. हो ना. बरोबर आहे. मे हॅव असेल गॉन. शिवळं गॉन. May have gone पंकज is- आणि म्हणजे कमळच. पंकज म्हणजे पण कमळच ना. पंकज म्हणजे बरं. काय? हा. बस ता कदाचित म्हणजे मगाशी सारखंच कधीही मयाविना म्हणजे माझ्याशिवाय माझ्याशिवाय. पंकजानी न गच्छती ही म्हणजे हम्म. पंकजानी म्हणजे कमळेच. कमळे आणायला कमळाकडे जात नाही. किंवा ज्या कमळे होतात त्या जलाशयाकडे. जात नाही. न गच्छती. माझ्याशिवाय एकटी कधी जात नाही. आता कशी गेली? नाही. हा असं त्याला ते वाटतं. म्हणून ते मगाशी अयोग्य जसं आहे. सेम तसंच. अयोग्य म्हणजे अयुक्त. म्हणजे आपण कसं एखाद्या माणसाला यायला वेळ लागला की आपण करतो का नाही आला तर काय का शक्यता आहे. मित्रांकडे गेला का, मैत्रिणीकडे गेली का, बाहेर बरोबर. गेली असेल का, असं. अभ्यासाला बसली असेल का वगैरे. तसं तो विचार कधी करतो अनेक. सांगितल्याशिवाय जात नाही असं. कधी एकटी जात सांगणं नाही असं. जात नाही. ती भित्री आहे. सिनेमाला एकटे जाऊन बसली असेल का, तसं ते विचार करतो. पुढचा घ्यायचा का मग? हो. किती वाजले? हो घ्या. अजून आहे 5 मिनिटं यात. हो नाही, उद्या शनिवारपर्यंत हे संपलं तर बरं होईल ना. उद्या संपवायचं नाही. हो. कामम आदित्य त्विदम. भो सॉरी कामम त्विदम वाचा. पुष्पित वृक्ष षण्ड षण्डम. नानाविधैः पक्षिगणैरुपेतं वनं प्रयाता नु तदप्ययुक्तमेकाकिनी सा बिभेति भिरुः.
आता हम्म. संधी सोडवून कामम तू इदम पुष्पित वृक्ष षण्डम नानाविधैः पक्षिगणैः उपेतं वनं प्रयाता नु तत् अपि अयुक्तम् एकाकिनी इथे सा प्रयाता परत आले अति बिभेती भीरुः. हा काय प्रयाता पुष्कळ इथे नुसतं आलंय हम्म. वर हा म्हणजे अभिप्रयाता इदम तू वनम नुसतं प्रयाता. इदम तू वनम म्हणजे या वनामध्ये आता फुललेले वृक्ष म्हणजे पुष्पित वृक्ष षण्डम म्हणजे सगळं हम्म. समूह बहरलेले षण्डम वृक्ष भरलेला वृक्ष. समूह समूह त्याचा. हा. समूह हा करेक्ट. समूह नानाविधैः अनेक प्रकारचे अनेक प्रकार पक्षीगणैः पक्षी पक्ष्यांचे प्रकार समूह पक्षी अनेक प्रकारचे हा, पक्षी अनेक प्रकारचे पशु पक्ष्यांचे हा उपेतम उपेतम म्हणजे आहेत का नाही काय म्हणता येईल आणि उपेतम हा काय झाला म्हणजे भरलेले ना उपेतम उपेतमचा फोड करायला हवी कशी भरलेल्या अशा बरोबर ना भरलेल्या ना पक्षीगणै ही पक्ष्यांच्या थव्यांनी उपेतम भरलेले असे. भरलेले. हा 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 असं ते वन ना असे वन हा इदम पहिल्यांदा म्हटलं ना हा. कामम तू इदम हा. वनम हम्म. हम्म. असे तरी सुद्धा आता ही भित्री म्हणजे ते शेवटी म्हटलंय हा भिरू हा भिरू शेवटी म्हटलंय भरपूर. अति बिभेती हम्म. म्हणजे अति घाबरून घाबरते. हा भिरू भरते भिरू म्हणजे भित्री आहे. आणि हा भित्री वनात आहे. एकटी एकाकी ना- एकटी हा. एकटी ती अशी अयुक्तम हे अयुक्त आहे, हा. चुकीचं आहे. हे कारण चुकीचं आहे एकाकिनी सहा ती एकटी अतिबिभेती कशी जाणार खूप भित्री आहे, घाबरलेली घाबरते. जाणं योग्य नाही हम्म. बिभेती बिभेतीचा हे आहे. अन्वय खूप अति बिभेती हम्म. हा कामम तू कदाचित किंवा असे असू शकते की सा म्हणजे ती सीता पुष्पित वृक्ष षण्डम फुललेल्या वृक्षांच्या समुदायाने युक्त असलेल्या युक्त हा नानाविधैही विविध प्रकारच्या पक्षीगणैही पक्ष्यांच्या थव्यांनी पक्षी समूहानी उपेतम भरलेल्या इदम या वनामध्ये वनम. आता वनम म्हणजे पुन्हा हाच प्रॉब्लेम मध्ये कसं काय आला ते. वनाला. वने वने म्हणायला हवं होतं ना हा हम्म. वने म्हणायला हवं. वनाला म्हणायचं तुला का हा, हा, प्रयातानु गेली असेल हा. तथापि बनाला हे आहे सुद्धा ना, बनाला. हा हा नु म्हणजे सुद्धा- खरोखरच खरोखर हा ना. हा हा. हा खरोखर नन- नन- तथापि ते सुद्धा अयुक्तम ही कारण हे पण योग्य नाही हिरुहू आहे ती सा ती एकाकिणी अतिबिभेते एकटी ती खूप घाबरते. हम्म. हम्म. तर असं वाटत नाही ना सीता एकटी घाबरत असेल म्हणून. कारण ती- तेच नाही, म्हणलं आता रामच घाबरलेला आहे हो ना राम बोलल्यावर सगळे घाबरले. ती तशी घाबरत नाही पण हा. घाबरत नसते. रावणाला रामाला फेस केलं तिनं तिथे. हा रामालाच आता सगळं वाटतंय की ती वाटलं असेल एकटी असल्यामुळे ती घाबरत असेल. हा असं हो ना, पण एकटी माझ्या असं बरोबर असून वाटतं. घाबरणार रावणाला नाही ते भिक्षा घालायला गेली होती ना बाहेर ती नियम तोडून. हा? रावणाला भिक्षा घालायला गेली होती ना बाहेर न घाबरता गेली होती. रावण साधूच्या वेशात आला होता ना, रावण त्याच्या रूपात आला असता तर हो ना, घाबरली पण असती. साधूच्या काय होतं हो पण ना गेली बाहेर ती काही घाबरली नाही. साधू समोर कसं काय जाऊ वगैरे असं काही. नाही त्याचं एका ह्याच्यामध्ये आहे की तिच्याजवळ एवढी ताकद होती की तिथेच तिने रावणाचं भस्म करू शकली असती हा, हा, असं तेच. हा, हो, एवढं तिची पॉवर होती पण हो. तिला ओळखलं नाही ना. शेवटी आपण म्हणतो ना की ते काहीतरी वेळ आली की काय हम्म. असं हम्म. म्हणतात म्हणजे आता काय माहिती. हे झालं का ओके. ओके हरकत नाही सर्टिफाईड तसं ओके. बघायला- मग ते असं सगळंच झालेलं आहे की रामानं कधीच त्याला हे केलं असतं हा पण ते